कौस्तुभ, आज आपण 50व्या श्लोकावरून पोचलोय. अभिनंदन. अभिनंदन तुझंही. मला वाटतं आपण आता वर्ष झालं आपल्याला, हा, 1 वर्ष होत आलं. म्हणजे खरं तर वर्षभरापेक्षा जास्त झालेलं आहे, कारण आपण पण रेकॉर्ड करायला सुरुवात केली त्याला नक्कीच एक 1 वर्षाहून वर्ष जास्त झालं. पण प्रत्यक्षात आपण पहिला व्हिडिओ पहिला व्हिडिओ 1 जुलै 2025ला डक्कवला होता आणि आज रेकॉर्ड करतोय 1 वर्षभराने. तर वर्ष झालं त्याचं अभिनंदन. आणि आता आपण नेमकं वर्षपूर्ती होत असतानाच 50व्या श्लोकावर पोहोचलोय. योगायोग आहे. तर आपण सातत्य ते ठेवलंय. मध्ये मध्ये आपण कधी कधी थांबलो होतो, पण सातत्य आपण ते ठेवलं, चांगली गोष्ट आहे. 1 मिनिट सायलेंट करतो. वाचा. नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. नसे अंतरी कामकारी विकारी. इथे माझ्या इथे ते नसे अंतरी नाम काम नाना विकारी म्हणून लिहिलं. पाठभेद काय करणार. हां, म्हणून ते बेलसरींचं, कारण हे पुस्तक आहे ना, ते सज्जनगडाकडनं छापलं जातं. अच्छा. मग असेल इंटरनेटवरती कधी कधी चुकीचे शब्द वगैरे असतात, त्यामुळे ते वापरावं बरं असतं. हां, मग काय वाटतं, ही पहिली ओळ, असे अंतरी काम नाना विकारी, उदासीन कामकारी विकारी. कामकारी विकारी. मला त्यांचाच, रामदासांचाच श्लोक आपण जेव्हा जेवायला घेतो तेव्हा, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, तो आठवतो. तो मला कधी आठवलेला माहितीये, म्हणजे लहानपणी आपण शाळेमध्ये ते बोलत होतो तेव्हा कंपल्सरी असायचं. नंतर कधी आपण, मला आठवत नाही बोललो असेल, 5वी 6वी नंतर असं घरी कधी असं. आणि नंतर जेव्हा केरळा स्टोरी मूवी बघितला ना मी, तेव्हा ते काय काय पूजा करताना दाखवले त्या मुली. आपल्याला पण काहीतरी असतं. मला तेव्हा आठवलं की अरे, मी करत होतो, बोलत होतो. नाही, आम्ही शाळेत तर म्हणायचो, पण गणपतीच्या दिवसात सुद्धा, पहिल्या, विशेषतः गणेश चतुर्थी असते त्या दिवशी सुद्धा पहिल्यांदा जेवताना आम्ही घरी म्हणतो. पण ते सुरुवात करायला या गोष्टी रोज म्हणायला हव्यात वगैरे वगैरे प्रकार आहे. एक ग्रॅटिट्यूड सारखं होतं का ते? कृतज्ञताच आहे. पण कृतज्ञतेपेक्षा त्याचा अर्थ, मला आता हे आठवलं का अशासाठी सांगतो, कारण इथे कामकारी विकारी म्हटलंय ना, मनात कुठल्याही प्रकारची कामभावना, कुठल्याही प्रकारचा विकार असता कामा नये. विकार या अर्थाने की विकार म्हणजे बदल, पण अशा स्वरूपाचा बदल जो कुठली तरी वासना उत्पन्न करणारा बदल, किंवा वासना उत्पन्न होऊन मनात किंवा शरीरात होणारा बदल, तो आपल्या ठायी असू नये, असा त्यामागे विचार. वासना म्हणजे तुझी इंग्लिशमध्ये आपण डिझायर म्हणतो. तुला एखाद्या गोष्टीची इच्छा होते, त्यामुळे तू बदलू नये असं. त्यामुळे मग तुझ्या मानसिकतेत त्यानुसार बदल होत जातो ना, कारण तुझा प्राधान्यक्रम बदलतो इच्छेनुसार. मग तू तुझ्या निर्धारावर ढळू शकतोस. आता निर्धारावर आपण गेल्या श्लोकाविषयी बोलत असताना निर्धारावरच म्हटलं होतं ना, सदा बोलण्यासारखे चालत आहे. तर मग जर आपण ठरवलंय की कुठल्या तरी एका मार्गावर जायचं, त्यावर ढळू नये यासाठी मनात कसं असतं, शेवटी कुठली तरी एक इच्छाच असते जी आपल्याला एका दिशेने पाठवते. गेल्या वेळी तू त्या मुलीचं उदाहरण दिलेलंस की ती चित्र काढायला जादू विसरते, मग तिची मैत्रीण तिला सांगते की तू चित्र काढत राहा. जिबली सिनेमा डिलिव्हरी सर्व्हिस मधलं. तर तो एक प्रसंग. पण मग एक कुठली तरी इच्छा असते आणि त्या इच्छेनुसार मग आपण मार्गस्थ होतो. ती मोठी इच्छा झाली. मनात बाकी छोट्या मोठ्या इच्छा उत्पन्न होत राहतात की अरे, मला जास्त वेळ झोपू दे, मला गोड खाऊ दे, मला काहीतरी शेवपुरी पाणीपुरी खायची आहे, मला व्यायाम करायचा नाहीये, मला काम करायचं नाहीये. छोट्या छोट्या अशा इच्छा, सगळ्या प्रकारचे मोह उत्पन्न होत राहतात. तर आणि त्याच्यामुळे आपण आपल्या जो आपण मार्ग ठरवलेला असतो किंवा आपलं जे ध्येय ठरवलेलं असतं, आपलं काय ते त्यावरनं आपण ढळतो. काय म्हणतात त्याला, हिलो
वर्षाच्या सुरुवातीला आपण सांगतो ना करणार हा संकल्प. संकल्प, आणि संकल्पाचे 12 वाजतात. पण ते वर्षाचं झालं. तू अगदी असं समजा ठरवलंस की मला आयुष्यात काय करायचंय, मग ते तू हम्म. कधीही चालू कर ना, पण ज्या ते दिवशी तुला कळतं. पण ह्या छोट्या छोटे ज्या काय म्हणतात इच्छा आहेत त्यांच्यामुळे त्यांच्यामुळेच प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम होतो. मग तू त्यांच्यामुळे वर्षाचं ठरव किंवा दिवसाचं ठरव. हा तर ते माझा आज मी दिवसभरात काय काय करेन हे जरी ठरलं तरी त्याच्यामध्ये अनेकदा आपला मोह आड येतो. नाही यार आता नाही करायचं, साधं आंघोळ करायची करायला हवी ठरलंय, पण नाही यार आता नाही, कंटाळा आलाय. म्हणजे मी थंड पाण्याने आंघोळ करतोय माझं ठरलेलं आहे, बरोबर. पण गेले काही दिवस तर पाऊस भरपूर आहे, हवेत गारवा आहे, तर अख्खा दिवसभर आंघोळ करावा असं वाटतच नाही. कारण अख्खा उन्हाळा असा जायचा की उठल्या उठल्या पहिल्यांदा अरे यार मला घाम फुटायला लागलाय, मी लगेच जाऊन आंघोळ करायचो गार पाण्याने. आणि मी गेली कित्येक वर्ष गार पाण्याने आंघोळ करतोय. पण गेले काही दिवस असं झालंय की मी गरम पाण्याने आंघोळ करतोय रात्री. का पण ते कारण रात्री गरम पाण्याने करावी, रात्री गरम पाण्याने करावी. आम्ही तसंही बऱ्याचदा करतो की मी सकाळी गार पाण्याने, रात्री गरम पाण्याने. रोज नाही करत तसं, पण बऱ्याचदा. पण अख्ख्या दिवसभरात ती आठवणच होत नाही की अरे आपण आंघोळ करायला हवी. जपानी लोकांसारखं ते व्हायला लागलंय. जपानी लोक रात्री आंघोळ करतात. अच्छा. सकाळी असेच उठून निघून जातात ऑफिसला, कामावर. सगळं अख्खा दिवस आटपल्यानंतर घरी येऊन मग रात्री निवांतपणे बाथटबमध्ये बसून गरम पाण्याने आंघोळ करतात. का म्हणून त्यांची संस्कृती तशी आहे. तिथे झाले तसं, ती संस्कृती झालेली आहे तयार तशी. म्हणजे आपल्या इथे काय सकाळी आंघोळ करा, लॉजिकल पण आहे. तू थंड पाण्याने सकाळी आंघोळ करतो, तुझा ब्लड फ्लो वाढतोय, हो. तू फ्रेश होतोय, म्हणजे बरोबर. पण मग तेच झालं ना की तो मोह मला होतो आंघोळ न करण्याचा सकाळी. 2च दिवस झालाय तसं. पण आणि आंघोळ गेले, पारसाने राहिलं, पण रात्री गेली. ते होतं. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या आपल्या वाटेत येतात, ज्याच्यामुळे आपला दिनक्रम बिघडतो. एक दिनक्रम बिघडला की मग एकंदरीतच आपण जे ठरवलेलं असतं की मी आता याप्रमाणे माझं आयुष्य जगणार आहे किंवा या मार्गावर मला जायचंय, तर मी करत राहणार. आणि त्याचा आपल्या मनावर पण परिणाम होतो ना. आपण एक गोष्ट केली नाही की अरे मी ठरवलेलं ते केलं नाही, मग त्याने आत्मविश्वास ढळतो, त्याने स्वतःवरचा म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी तू खूप केल्या नाहीस, मग तुझा आत्मविश्वास वाढत जातो आणि तो प्रत्येक टप्प्याला तसा कमी होत जातो. म्हणून ते सुरुवातीचं आहे ना, म्हणून सुरुवातीचं आहे की नसे अंतरी काम कार्य विकारी. तो एक दुर्गुण झाला ना. पण त्यावरनं मला वदनी कवळ घेता का आठवलं, कारण इच्छेचा वासना म्हण किंवा इच्छेवरनं म्हण मला हे आठवलं की इच्छा एकीकडे असते आणि कर्तव्य भावना एकीकडे असते. आणि जेव्हा कर्तव्य भावना उत्पन्न होते मनामध्ये, तेव्हा आपली इच्छा कमी व्हायला लागते. म्हणजे तू समजा स्वतःला समजावत असशील किंवा सांगत असशील की वेदांत मला हे करायचंय, आपण हे करायचं ठरवलंय, तर आपण हे करूया. आणि अभ्यास, अगदी साधा अभ्यासाचं उदाहरण घे किंवा काम, हे मला करायला हवं, हे जेव्हा तू म्हणतोस की हे करावं लागणार आहे, हे करायला हवं, हे माझं कर्तव्य आहे, तेव्हा त्याचा एक दुसरा अर्थ असा निघतो की खरं तर मला करायचं नाही, पण हे करणं बरोबर आहे म्हणून मी करतोय. मग जेव्हा एखाद्या गोष्टीला मी माझं कर्तव्य मानायला लागतो, तेव्हा आपोआप मी स्वतःला हे सांगतो का की, म्हणजे मला हा प्रश्न आहे, आधी मला ठाम मत होतं त्याबद्दलचं, आता मला तो गोंधळ आहे थोडा मनात, की जेव्हा आपण एखादी गोष्ट आपलं कर्तव्य आहे असं मानतो, तेव्हा त्याविषयीची आपली इच्छा निघून जाते मनातनं. त्याविषयीची इच्छा, म्हणजे आपण म्हणजे त्याचे आंघोळ करायला हवी, उदाहरणार्थ गार पाण्याने आंघोळ करायला मला मजा येते. किती थंडी असू दे, गार पाण्याने आंघोळ करायला छान वाटतं. पण असा कधीतरी मूड येतो जेव्हा बाहेर पाऊस जोरदार आहे, गार वातावरण आहे, ताजंतवानं असंच वाटतंय, तर काय गरज वाटत नाही आंघोळ करायची. म्हणजे डोक्यातच येत नाही की अरे आता आपण चटकन आंघोळ करायला हवी. मग तेव्हा स्वतःला ठणकावून सांगणं की नाही, ही आपली वेळ ठरलेली आहे, सकाळी या वेळेत आंघोळ करायला हवी, म्हणजे हवी, जा. ते जेव्हा आपण स्वतःला सांगतो की नाही, मूड नाही आता, मग इच्छा गेली आहे आपली.
हम्म. पण कर्तव्य भावना जागी झालेली की हे करायला हवं. म्हणून तो म्हणतो की इच्छा नसताना पण तू आंघोळ करतोयस, पण ते खाण्याबाबतीत होत नाही. तुला इच्छा नाही खायची, हा, पण कारण तसं कारण सांगतात काय की तुला भाजी आवडत नसते पण खावी, ताटात वाढले तर खावी लागते हां, ना. पण लॉजिक काय आहे की बघ, तुला जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत खाऊ नकोस, आणि भूक लागली की तू, आपण जसं गेल्या वेळी पण म्हणालो की समोर काही असेल तू खाशील. ते खरं, हां. पण ते चवीच्या आणि मग बाबतीत. ते चवीच्या बाबतीत नाही, मग चव पण विसरतोस तू. हा, म्हणजे तसं नाही, म्हणजे चवी आपले जिभेचे चोचले पुरवायचे नाहीत म्हणून जेव्हा भूक लागते तेव्हा आपण काहीही खायला तयार होतो. हम्म. पण नाही, जर नाही, तुला एक दिनक्रम हां. तुला ठरवायचा झाला, हम्म. तू रोज समजा दुपारी 1 वाजता जेवत असशील हम्म. आणि उद्या तू 1 वाजता नाही जेवलास, कदाचित तुला भूक नाही लागणार 1 वाजता. तुला 3 वाजता जेव्हा पोटात खड्डा पडेल हम्म. तेव्हा जाग येईल की अरे अच्छा मी जेवलो नाही. मग तेव्हा तुला जे मिळेल ते तू खाशील. हम्म. पण याचा अर्थ असं नाही ना की तू 3 वाजेपर्यंत थांबावंस, बरोबर, हां. मला कळेपर्यंत, की मला कळलंच नाही मला भूक लागली. हम्म. जर एक वेळ ठरली आहे हां, तर आपण त्यावेळी तर खातो. आपण त्यावेळी जेवायला हवं. त्यामुळे भूक लागली तर खावं हा एक भाग झाला. पण साधारण ज्या वेळेला भूक लागते त्यावेळेला मला भूक लागली का ह्याची वाट न पाहता या जाणीवेची हम्म. जाऊन जेवणं चांगलं ना. पण त्यात कर्तव्य भावना आलीच की अरे ही वेळ आली आता मला जेवायला हवं, हम्म. मला नंतर कामं पण आटपायचे, हा माझा ब्रेक, ही माझी ब्रेकची वेळ आहे. हम्म. बरोबर. मग आणि ते तो जो श्लोक आहे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, हम्म. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आता यज्ञ कर्म म्हणजे काय झालं, तुला परत तुझं कर्तव्यावरच बरोबर, आलं ना आपण, हो. की हे फक्त पोट भरण्यासाठी नाहीये, हे तुझं कर्तव्य आहे जेवणं म्हणजे. हम्म. मग त्यावर म्हणून मला तो श्लोक आठवला. मग ते कर्तव्य हे विरुद्ध करायलाच इच्छा. हवं असं, म्हणजे कितीतरी गोष्टी कधी होतात की आपल्याला आवडत नाहीत, हम्म. पण मग आपण खातो, कारण ते खाणं गरजेचं आहे. खाणं गरजेचं आहे. हम्म. मग मला कर्तव्य बजावायला हवं याबद्दल माझं काही म्हणणं नाही. मला फक्त प्रश्न हा आहे की कर्तव्य आणि इच्छा यांचं व्यस्त समीकरण आहे का? जेवढं कर्तव्य भावना मोठी होते तेवढी इच्छाशक्ती कमी होते का? की इच्छाशक्ती कमी होते म्हणून आपण कर्तव्य भावना जागृत करतो? दोन्ही एकत्र पण असतं का? सैनिक कसे असतात, सैनिक जेव्हा लढाईला जातात त्यांच्या मनात काय असतं? मला त्यांच्यामध्ये नाही, दोन्ही मी पण सैनिक गोष्टी असतात ना, नाही. इच्छा पण असणार ना की घरी हो, म्हणजे कुटुंब आहे त्यांचं, आणि ते कर्तव्य आहे की रक्षण सीमेवरती करायचंय. समोरचा हल्ला करतोय. मला वाटतं 2 प्रेरणा स्रोत आहेत आणि हम्म. जेव्हा एक कमी होतो तेव्हा दुसरा वापरायचा, दुसरा कमी होतो तेव्हा पहिला वापरायचा, असं असावं. आणि त्याची किंमत ही आहे की तू जर एक वापरायला घेतलंस तर दुसऱ्याचा प्रभाव त्यावेळेला कमी होतो. किंमत मोजावीच लागते तसं ते. किंमत मोजावीच लागते. यू चूज युअर सॅक्रिफाईस काहीतरी हा, बोलले असा म्हणालास ना? प्रकार झाला. मग आता तू इच्छा जर मनात नाहीये तुझ्या, आपोआप उत्स्फूर्तपणे तुला इच्छा होत नाहीये जी व्हायला हवी खरं तर, पण ती जर होत नाहीये तर मग तू कर्तव्य भावना वापर. त्याच्यावरती तुझं कर्तव्य आहे, तुला हा, मग करायला. तो एका अर्थी तुझा बॅकअप झाला. कारण म्हणजे सकाळी उठायची तुझी इच्छा होत नसेल हा, आणि नाही तुला हे करायला हवं कर्तव्य, तुला उठायला हवं असं करून जर आपण स्वतःला उठवलं. कारण माझ्या बाबतीत असं व्हायचं की इंटरेस्टिंग काहीतरी गोष्ट करायची असेल, कुठे बाहेर फिरायला जायचं, गडाबिडावरती ट्रेकला ट्रेकला जायचं लगेच 4:30-5 वाजता उठून तयार. बरोबर. आणि बाबा बघायचे रे तयार करतो. मग ती खरं तर आदर्श स्थिती आहे ज्या वेळेला तुला उठावंसं वाटतं आपण, हो. बरोबर. हां, मग पण ते तर रोज उठावंसं वाटायला हवं, रोज आपल्याला एक हेतू मिळावा आणि त्या हेतूविषयी आपण उत्साही असावं, ही आदर्श स्थिती झाली. पण ती नेहमी नेहमी नसते. त्यामुळे जर नेहमी आपल्याला इच्छा होणार नसेल एखादी गोष्ट करण्यासाठी, तर मग तुला फक्त स्वतःच्या मग मेंदूला सांगायचं की हे स्वतःला कर्तव्य आहे. म्हणजे पुश करायला. पुढे ढकलण्यासाठी स्वतःला काय करायला हवं, तेव्हा कर्तव्य भावना लागते. पण मग याचा मी एक लेख लिहिला होता काही वर्षांपूर्वी, सक्ती आणून शक्ती घालवू नये. मतदानाविषयी होती. मला वाटतं गुजरातमध्ये अख्ख्या राज्यात की काही ठिकाणी, ते मला आता आठवत नाही कारण बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पण तिथे मतदानावर सक्ती आणली होती. मला वाटतं एका कुठल्या तरी पालिकेच्या निवडणुकीपुरता का काहीतरी असं. आणि मग तर मी म्हटलं हा फार चुकीचा प्रघात आहे की लोकांवर तुम्ही सक्ती आणताय मतदान करण्याची. जे मतदानासाठी पात्र आहेत त्या सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे, अनिवार्य केलं. म्हटलं असं करून
आणि मी त्यावर लेख लिहिला होता की तेव्हा नोटा होतं काय? हा तेव्हा नोटा होतं, नोटा आलेलं होतं मला वाटतं तोवर आधी. पण त्या नोटाला पण काही अर्थ नाही म्हणजे असं. हा त्याने तर रद्द होतं तुझं मत, पण हं, माझा मुद्दा तेव्हा हा होता की जर सक्ती आणली हं, अं, किंवा राष्ट्रगीताच्या बाबतीत सुद्धा होतं. माहितीये चित्रपटगृहात लोक उभे राहत नाहीत, काही जण हं, मुद्दाम बसून राहतात, ते तर स्टंट करत असतात किंवा काय. हं, म्हणजे राष्ट्रगीताला एखादा माणूस उभा राहत नाही, रागच येणार, काय फालतूपणा आहे, बरोबर. हं. पण किंवा कधी पण ते का लावतात म्हणजे मूवी थिएटरमध्ये राष्ट्रगीत का लावतात? एका अर्थी एकतर मला कल्पना नाही की याची सुरुवात कधीपासून झाली. या कारण आणीबाणीच्या तो वेळेपासून याची सुरुवात झाली की काय मला कल्पना नाही. कारण प्रतिज्ञा हा जो प्रकार आहे, जो हं, आपण शाळेत शिकायचो, हं. तो आणीबाणी नंतर चालू झाला. अच्छा. हा. कारण तू असं एक क्लिकमध्ये हा भावना अशी जागवू शकत नाही. नाही म्हणजे जागवू कमी शकत. नाही करू शकत. हो. तुझ्या ते रोजच्या आचरणात, वागणुकीत दिसलं पाहिजे. अरे एकदा असं सिविक पण सेन्स झालं आहे की नाही होतं. जरा, हा. ते त्याच्यातूनच येतं. तू ए- तिकडे नुसतं उभा राहतोय की नाही ह्याच्यावरती तू कसं जज करणार की माणूस. कॉलेजमध्ये असताना हं, आम्ही युथ फेस्टिवलला गेलो होतो, हं, क्लब हाऊसला, हं, चर्चगेटला. तर तिथे स्टेजवर काही पाहुणे मंडळी बोलवलेले होते. हं, राष्ट्रगीत चालू होतं. हं, चालू असताना स्टेजवरच्या एक बाई, मान्यवर, हं, त्याने काहीतरी नाक खाजवलं का काहीतरी असं, त्या हं. चुळबुळ त्यांची चालू होती. आणि मग त्या अख्ख्या स्टेजवर सगळ्यांसमोर त्या दिसत दिसत होत्या होतं. ना. हां. माझ्या बाजूला माझा मित्र उभा होता. तो असा वाकून माझ्या कानात त्या बाईला शिव्या घालायला लागला. हं. तू पण तेच म्हटलं करतोस. तू राष्ट्रगीत चालू असताना हां. तेच केलं. मी तेव्हा काहीच त्याला म्हटलं नाही आणि नंतरही मी काही त्याला म्हटलं नाही. म्हटलं तुला हं. लक्षात स्वतःहून येत नसेल हे, तर मग तू काय अर्थ आहे त्याला. पण म्हणजे ठीक आहे, मनात येतो राग. राग मलाही दिसत होतं ते, आणि अर्थात सगळ्यांना दिसत होतं ते, आणि तो राग आलेला मग असणार इथे त्या इथे बाईला. इथे हाच प्रश्न झाला तुझ्या तुला ह्या 2 मिनिटं राष्ट्रगीताचा. स्थिर नाही उभं राहता येत नाही, असं. नाही, तो नाही, की इच्छा म्हणून तू उभा राहतोयस हां. की कर्तव्य की म्हणून तू तुझ्यावर उभा सक्ती राहतोयस? केली हां, म्हणून. तू मग सक्ती केली ते म्हणून. मला शाळेत असल्यापासून ते दिसायचं. हं, तेव्हा राग यायचा हा एक भाग झाला. पण ते सगळ्या त्या आठवणी होत्या डोक्यात, की काही मुलं चुळबुळ करत राहतातच. हं, तर जेव्हा आपण सक्ती आणतो अशा लोकांवर, माझं म्हणणं हे आहे की सक्ती आणल्यामुळे आपल्याला कळत नाही की नालायक कोण आहेत. हं. बरोबर. आणि त्यामुळे माझं म्हणणं होतं की सक्ती आणून शक्ती घालवू नये. इथे पण तोच आहे ना, की तू सक्ती आणली त्यामुळे लोकं उभे राहत असतील राष्ट्रगीताला, की बाकी लोक हां. काय करतील. हां. जर तू सोडलंस तर मग तुला कळेल, जे तू म्हणालास, की नालायक कोण आहे मग यामध्ये. नालायक कोण आहे ते हां. कळतं. जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं हवीत वगैरे वगैरे हं. बडबड करतात. आता काय त्या बिअर बायसेप्सचं सगळं प्रकरण मोठं झालं होतं. हं, बिअर बायसेप्स समय राहिला. तर त्यानंतर हे तुम्ही हा प्रघात घालून दिलात की अशी बडबड करून चालणार नाही. करू हं, नये हे मान्य, हं, पण करू द्यावी असं माझं म्हणणं आहे. कारण त्यामुळे अनेक जणांना ते स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक जण स्वतःची खरी लायकी दाखवतील. आणि मग हं. आपण ठरवू शकतो की अरे बरोबर. हा हां, या या विचारांचं आहे. पातळीवरचा बरोबर. आहे, या विचारांचा आहे, हं. आपण लांब राहूया. कारण माणूस नाही तर तेच दाखवत राहणार, जे ओळखणार कसं? तू काय करशील, तुला माहिती आहे की हे बोलायचं नाहीये. हम्म. मग तू त्याच गोष्टी बोलत राहशील, ज्या छान छान ज्या छान-छान आहेत, ज्या लोकांना ऐकायचे आहेत. बरोबर. मग तू तुझं, जे तू म्हणालास ना आता, की तुझ्या मनात जे विचार आहेत तू तिकडे प्रकट नाही करत. प्रकट. प्रकट नाही करत आहेस. हम्म. तू फक्त लोकांना जे हवंय तेच दाखवतोयस. मग तू मग तू हां, लपून राहू शकतोस ना. हां, जसं तू मेंढीची कातडी घातलेलं लांडगा होऊन राहू शकतोस. हां. मागे परत परत मी डेस्कटॉकचं उदाहरण देत राहतो. हं. हल्ली बंद केले. हं. तेव्हा आदी म्हणून जो असतो होस्ट आहे, हं. त्याने विचारलं की यार ह्यांना पकडत का नाही तुम्ही? ही जी लोकं सगळी दिसतात, म्हणजे देशाविरुद्ध काय काय म्हणजे बडबडत असतात, काय काय चालू असतं यांचं, ह्यांना तुम्ही पकडत का नाही? सोपं आहे पकडणं या सगळ्यांना. हं. तो म्हणतो की ह्यांना सोडलंय, यांना मोकळं सोडलंय. मग कळून येतं की कोण कोण यांच्यामधले. तो तो प्रकार माओ करायचा. माओ अच्छा, माव झेडॉंग. करायचं. हां, त्याने मुद्दामून स्वतःला शिव्या घालणारे आधी पत्रकार पेरले अच्छा. आणि मग त्यांच्यावर काही कारवाई केली नाही. हां, तर त्यामुळे जे खरोखर विरोधक होते, हां. त्यातल्या बऱ्याच जणांची भीड चेपली आणि त्यांनी मग त्याच्या विरोधात लिहायला सुरुवात केली. मग त्याला कळलं की आपल्या विरोधात कोण कोण आहे. अच्छा, मग सगळ्यांना पकडून वाटतं डांबलं, असं काय काय केलं. अच्छा. हां, इथे काही डांबणार आपल्याला नाहीये. पण तुरुंगात डांबायचं नाही. हां, आपलं आपण वैयक्तिक पातळीवर आपल्याला समजायला हवं ना, की बाबा कोण बरोबर आहे. बरोबर. हो. आपण तो मुद्दा की तिथे
गव्हर्नमेंट त्याचा प्रश्न जो होता ना की काही करत का नाहीये कारवाई, किंवा काही लोक देशाच्या विरुद्ध उघड उघड बोलत असतात, त्यांना हा. काही करत नाही. तर ते म्हणाले की ह्यांच्यामुळे आम्हाला बाकीचं कळतं की बाकी कल्प्रिट कोण आहेत. हो, ह्यांना असली कारण साथ हे देणार. एका उथळ पातळीवर असतात. मग त्या हा. उथळ पातळीवर त्यांच्याशी पोहोचणारे, त्यांच्याशी कारण संपर्क साधणारे कोणीतरी हा. जास्त म्हणजे आता समज कौस्तुभ खोलातले असू पेंढारकर शकतात. युट्यूबवरती राहून शिव्या घालतोय आणि कौस्तुभ पेंढारकर रिप्लेसेबल आहे. उद्या कौस्तुभला अटक केली तर कौस्तुभ जागी वेदांत उभा राहून काहीतरी बडबड करेल, म्हणून कौस्तुभला काही करणारच नाही. पण कौस्तुभच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्याच्यावरती सगळं लक्ष ठेवून राहतात. ते एक जाळं पेरल्यासारखं होतं की एकाच ठिकाणी सगळ्यांना एकत्र येऊ दे, मग काय ती एकत्रितच वाटलं. हा, मग हे कधीतरी कोणते हल्ले बिल्ले काय काय अशा ज्या गोष्टी होणार असतात त्या थांबवणं सोपं पडतं. पण हे आता हे झालं एक संस्थात्मक किंवा रचनात्मक बरोबर. पातळीवर किंवा यंत्रणा तशी चालू शकते. पण तू हा स्थूल ते पातळीवर. देशाच्या पातळीवर वैयक्तिक पातळीवर आपल्याला म्हणायचं झालं तर जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो की नाही तू हे सगळं बोलून चालणार नाही, दुसऱ्यावर बंधन आणायला हा, जातो. दुसऱ्यावर जेव्हा आपण बंधन, किंवा तू तुझं मत व्यक्त केलंच पाहिजेस. मुळात मी चालू केलं होतं हे की त्या मतदानाची सक्ती केली होती. मतदानाची सक्ती केल्यामुळे होणार काय की लोक म्हणतील अरे मग कुठलं का बटन दाबायला का करतो. मी तर विचारच केला नाही. आणि मग वाटेल तो निष्कर्ष येईल ना. एक हे येईल. दुसरं असं की जो स्वतःहून ज्याला मतदान करायचं होतं त्याला हा माझा अधिकार आहे हे वाटणं बंद होईल. त्याला वाटेल की नाही तू बोलच, अरे पण मला गप्प राहायचंय. गप्प राहणं हा पण अधिकार आहे ना. एक लोकांना असतं की पूर्वग्रह दूषित असू नये, पण पूर्वग्रह असणं हा सुद्धा माझा अधिकार आहे. जर मी काय पूर्वग्रह म्हणजे बायस ना. हा, मी तुला असं नाही म्हणत, अगदी अगदी टोकाची उदाहरणं घे. मी समजा जातीयवादी आहे, पण समजा धर्मभेदी आहे, किंवा मी भाषेवरनं भेदभाव बाळगणारा माणूस आहे. ते चुकीचं असेल, ठीक आहे, पण मला तो अधिकार आहे. कारण माझ्या माणूस म्हणून शिकण्याच्या माझ्या प्रवासातला तो एक महत्वाचा भाग आहे, महत्वाचा टप्पा आहे. त्यातून गेल्याशिवाय मला वावच नाहीये मोठा होण्याचं. तुम्ही जर तुम्हाला वावच दिला नाही हे चालणार नाही, अशी बडबड चालणार नाही, असं करायचं नाही, कॅन्सल करायचं माणसाला, किंवा त्या माणसाचं स्वतःला कळलं पाहिजे की ते चुकीचं की बरोबर, आणि त्याला वेळ लागणार. तू त्याला दमदाटी करून किंवा सक्ती करून नाही चालणार. मग तो मनात ठेवेल सगळं आणि कधीच सुधारणार नाही. मग हे मुलांच्या बाबतीत पण लागू होतं की पालक जर मुलाला जबरदस्ती करतात एखाद्या गोष्टीची, लाथाबुक्क्यांनी मारतायत, तर मग तो 10, 11, 12, 13 वर्षाचा होईपर्यंत तो ऐकत राहील जे काय ते. मग तो जेव्हा टीनेज मध्ये जाईल तेव्हा मग ते आई बाबांचं ऐकणं सोडून देतात, बंद करतात. कोडगाव हे असं सगळ्या प्रकारे लागू होत असतं. हे आपल्या बाबतीत लागू होतं की आपण. म्हणून मला प्रश्न पडतो की कर्तव्य भावना खरोखर तेवढी काय म्हणतात, तिच्यात कर्तव्य भावनेमध्ये खरोखर तेवढी शक्ती आहे का की आपण, कारण आपण इकडे बघ ना, वासनेला, विकारांना, इच्छेला नावं ठेवतो, पण त्याशिवाय योग्य ती कृती आपल्या हातून घडूच शकत नाही. फक्त आपली इच्छा योग्य ठिकाणी, म्हणजे काही करू नका असं नाही म्हणतात ना ते. चांगली, तू अर्थ असा देणार की तुझी कृती करशील ती चांगली कृती कर. आता शेवटी हे थोडं वैराग्याकडे झुकणारं पण असू शकतं. त्यामुळे मग ते काहीच करू नका बाबा, चिल बसा, ते कर्माचा सिद्धांत पुस्तकात जसं होतं ते. त्या अर्थाने विचार केला तर मग सगळ्यात चांगलं पण करू नका, वाईट पण करू, काहीच नसतं. ते एका अर्थी बरोबर आहे, कारण की आता म्हणजे इथे जे दोन्ही आहेत, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, इथे उदासीन या शब्दाचा अर्थ उत आसीन यांनीच सांगितलाय की उत म्हणजे जो वरच्या पातळीवर स्थिर झालेला आहे तो उत आसीन म्हणजे जो ज्याला आलतू फालतू गोष्टीत रस राहिलेला नाही असं. पण एक तर तो, आणि तापसी आहे, यावर तापसी शब्दावरनं मला प्रश्न पडतो की कुठली तरी एक मोठी इच्छा असायलाच हवी आपल्या ठाई, कारण त्याशिवाय मी तप का करेन. तुला अगदी मोक्ष हवा आहे हे तू म्हणालास, गेलो अगदी अध्यात्माच्या पातळीवर, तर ती पण इच्छाच झाली ना. त्यामुळे जर तप करतोय याचा अर्थ काहीतरी त्याच्या मनात इच्छा आहे, एक मोठी इच्छा आहे, आणि त्यापायी त्याने सगळ्यात दुसऱ्या इच्छा सोडून दिलेल्या आहेत. किंमत मोजली त्या गोष्टीची. आणि निवाला मनी लेश नाही तमाचा, म्हणजे तम म्हणजे अंधकार म्हणतात, अंधार म्हणतात, म्हणजे याचा अर्थ अज्ञान एक, पूर्वग्रह एक,
कोणाविषयी म्हणजे तुला मी सध्या स्टॉर्मलाइट आर्काइव्ह अशी एक मालिका आहे पुस्तकांची. ब्रँडन सँडरसन नावाचा लेखक आहे, त्याचं द वे ऑफ किंग्स नावाचं पुस्तक आहे, ते वाचायला द घेतलं. वे ऑफ किंग. द वे ऑफ किंग्स. माझ्याकडे पण त्याचं एक पुस्तक आहे, पण ते कदाचित द ब्लेड इट सेल्फ वाटतं. नाही, काय म्हणालास तू नाव? ब्रँडन सँडरसन. स्टॉर्मलाइट आर्काइव्ह नावाची मालिका आहे त्याची. त्याचं ते पहिलंच पुस्तक मी घेतलंय. द वे ऑफ किंग. हा, हे खूप फेमस आहे असं ऐकलंय मी. हो हो, मस्त पुस्तक आहे. 1100 पानी आहे. मी हो, मिस्ट बॉर्न म्हणून ते घेतले. अच्छा. आम्ही सुरुवात नाही केली अजून वाचायला, पण मी हे घेणार होतो वे ऑफ किंग, पण चांगलं झालं तू सांगितलं, आता घेणार नाही. त्याचे 3 भाग आहेत. त्याचे 5 भाग आहेत. हा, सॉरी, 5 आहेत का? 3 भाग म्हणजे त्या पुस्तकाचे 3 भाग आहेत. त्या पुस्तकामध्ये 3 चॅप्टर्स आहेत. नाही, तसं नाही बोलते मी. जसे हॅरी पॉटरचे 7 भाग आहेत. याचं कसं आहे, त्याने एक विश्व निर्माण केले आणि त्या विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट स्वतंत्र आहे. ओके. त्यामुळे हे जे वे ऑफ किंग्स आहे ही स्वतंत्र गोष्ट आहे. फक्त जे विश्व त्यासाठी त्याने कल्पना विश्व तयार केलेलं आहे, त्याच विश्वात दुसऱ्या गोष्टी घडत जातात. म्हणजे असं लॉर्ड ऑफ द रिंग मध्ये हॉबिट एकाच विश्वामध्ये 2 तरी ती अशी संबंध असलेली गोष्ट आहे. कारण तो बिल्बो बॅगिन्स जे करतो त्यावरून मग फ्रोडोची पुढची गोष्ट ठरते. कारण तो रिंग घेऊन येतो म्हणून मग फ्रोडो. इथे दोन्ही गोष्टी काही रिलेटेडच नाही. गेम ऑफ थ्रोन मध्ये पण ते आता जी नवीन सिरीज आहे ती रिलेटेड आहे, भूतकाळ आणि भविष्यकाळ. बरोबर. पण मग ते स्टार वॉर्स सारखं असू शकतं की एक कुठेतरी काहीतरी घडते आणि त्या या पात्रांची एक गोष्ट, या पात्रांची एक गोष्ट, त्या पात्रांची एक गोष्ट, अशा त्या गोष्टी आहेत. काहीतरी संबंध लावू शकतो तो, कारण लोक सहसा नावापुरता का होईना संबंध लावतात. पण माहित नाही. आता मी जे वाचलेलं आहे त्यावरनं तरी असं आहे की पुढच्या प्रत्येक पुस्तक स्वतंत्र आहे, त्याचा एकमेकांशी काही संबंध नाही. आणि मी पहिलंच पुस्तक वाचते, त्यामुळे मला दुसरं वाचल्याशिवाय लक्षात नाही. त्याच्यात गोष्ट काय, पण ते वाचत असताना जो नायक आहे तो त्याला युद्धाची खुमखुमी होती, त्याला जाऊन लढायचं असतं. आणि त्याचा बाप असतो सर्जन असतो. तो त्याला सांगत असतो, तू पण चांगला सर्जन, तुझ्या हातात कला आहे, गुण आहे, तू चांगला सर्जन होशील. आणि काळ तसाच दाखवतो, राजाचा काळ म्हणजे जुना. सगळे ते विश्वच वेगळं आहे ना तसं. म्हणजे त्याच्यात फक्त माणसं पण नाही आहेत. म्हणजे जी माणसं आहेत त्यांचा रंग वेगळे आहेत. ओके. त्वचेचे रंग वेगळे आहेत, केस वेगळे आहेत, त्यांची फॅशन वेगळी आहे, असं काय काय काय. तो जो नायक आहे त्याला सैनिक व्हायचं असतं आणि त्याच्या बापाचं म्हणणं असतं की तू सर्जन हो चांगला, कारण तुझ्या हातात कला आहे वगैरे. आणि मग तो बापाच्या हाताखाली शिकत असतो. काहीतरी 13 वर्षाचा वगैरे असताना एकदा तो रस्त्यावर जात असताना वाटेत त्याला एक जमाव दिसतो. एक कुठली तरी लहान मुलगी पडलेली असते 10 वर्षाची, खूप जोरात खाली वाटतं, आणि तिच्या पायाला लागलेलं असतं आणि डोक्याला मार लागलेला असतो. तर तो जाऊन त्या मुलीला तो म्हणतो मी हिला वाचवू शकतो. मग सगळ्यांना माहिती असतं की तो सर्जनचा मुलगा आहे म्हणून त्याला ते वाचवलं की सर्जनला बोलवा, तो येईपर्यंत हा जे करेल ते करेल. तर तो तिच्या डोक्याला लागलेला मार पाहतो आणि पायाला लागलेला मार पाहतो. पायातनं भरपूर जास्त रक्त येत असतं. डोक्याचं मी नंतर बघतो. आणि पायाची जखम तो मलमपट्टी करून बंद करतो आणि म्हणतो चला हे झालं, मला थांबलं आणि आता मी डोक्याकडे जातो. तर डोक्याची भळभळ थांबलेली असते, तिचा श्वास थांबलेला असतो, ती मेलेली असते. असं होतं. हा 13 वर्षाचा मुलगा असतो, ती 10 वर्षाची. तो त्याच्या परीने तो प्रयत्न करतो, पण तो बघतो की अरे यार ही मेली, माझ्या हातून चूक झाली, मी चांगला सर्जन होणं शक्य नाही, मला वाचवता नाही आलं. म्हणून मग तो येऊन रडत बसतो. आणि मग तिचा बाप पण रडत बसलेला असतो. त्याला ते राहतं डोक्यात त्याच्या की अरे काय केलं मी वगैरे वगैरे. तो रडत, मग बाप त्याला येऊन सांगतो की तू चांगलं केलंस, मी पाहिलं तू केलेलं काम, तू ती जखम चांगली भरून काढलीस. ती जखम भरून काढली काय उपयोग, मी तिला वाचवू नाही शकतो. म्हणतं हे होतं, लक्षात ठेव की हे चांगली गोष्ट आहे जे काय झालं ते, कारण तू नीट केलंस काम. तुझे एक काम जे तू केलंस ते व्यवस्थित केलंस. तुझ्याकडनं तू जे बरेच जण जे वर्षानुवर्ष शिकतात, पण प्रत्यक्ष जेव्हा अशी आयत्या वेळी घटना समोर येते तेव्हा ते सगळे एकदम गोठतात, म्हणजे असे फ्रीज होतात, मी गोठतात म्हटलं, भांबावतात आणि त्यांना नाही काही करतात. पण तू ते केलंस व्यवस्थित, तू डोकं शांत ठेवलंस आणि तू ते काम व्यवस्थित केलंस.
आणि लोक मरणार तू कितीही प्रयत्न केलास तरी. अच्छा. त्यामुळे हे सगळं होणं महत्वाचं आहे, ही प्रक्रिया महत्वाची आहे. हम्म. तू काही त्याबद्दल स्वतःला दोष बसू नकोस. तू हे शिकून घ्यायला हवंस की कुठली गोष्ट धरून ठेवायची आणि कुठली गोष्ट सोडून द्यायची. ही गोष्ट तू सोडून दे की हेच घडलंय. तर त्यात तो रडता रडता म्हणतो की माझे बाबा ज्या पद्धतीने मला सांगत होते की ही चांगली गोष्ट आहे, ते माझी पाठ थोपटत होते, मला शाबासकी देत होते, ह्यात चांगलं काय, हे चांगलं काय घडलंय. तर ते त्यावरनं जेव्हा हा म्हणतो की निवाला मनी लेश नाही तमाचा, फरक पडत नाही छोट्या गोष्टी. अंधकार म्हणजे फरक पडण्यापेक्षा माणसाला ही जाणीव होते की हा आयुष्याचा भाग आहे. त्याच्याकडे तो चांगला आणि वाईट म्हणून बघत नाही. जेव्हा अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, आपल्याला हव्या तशा घडत नाहीत, त्यावरनं तो स्वतः तेवढा व्यथित होत नाही, गरजेपेक्षा जास्त व्यथित होत नाही. बरोबर. विशेषतः त्याच्या भूमिकेमध्ये असताना जे काही काम असेल त्यानुसार. बरोबर. ते मला वाटलं ह्यालाच थोडंसं ह्याला रिलेट होतं वाटतं. ते मी आता जी गेल्या श्लोकात गेल्या श्लोकावर जेव्हा आपण चर्चा केली ना, 49व्या श्लोकावरती, तेव्हा मी उदाहरण दिलेलं मार्शलचं, जो एंटीएम्बुल होता, वर्दी देणारा चोपदार होता तो. पण तो शिकत गेला आणि मग त्याची ती उदाहरणं होतं की आपण एखादी गोष्ट करतो आणि नकळत आपण शिकतो. तर त्याच प्रकरणात पुढे लेखकाने लिहिलंय, त्याने बेंजामिन फ्रँकलिनचं उदाहरण दिलंय की ते लेख लिहायचे, पत्र टाकायचे. त्यांच्या भावाचा पेपर होता, न्यूजपेपर तिथे. तर वेगळ्याच नावाने, म्हणजे काय म्हणतात, टोपण नाव नाही म्हणत, काय म्हणतात, टोपण नावच म्हणतात. जेव्हा सुडोनियमला काय म्हणतात, सुडोनिम, पण टोपण नावानेच. टोपण नावाचं. म्हणजे आणि कोणाला माहित नव्हतं की लिहितंय कोण, पण ते लिहित असायचे म्हणजे. आणि त्यांचा भाऊ छापायचा त्यांचे लेख, म्हणजे लोक वाचायचे, म्हणून भावाला वाटत अरे मस्त आहे, आपल्या पेपराचा खप वाढतोय. तर आणि त्यांनी खूप वेळ त्यांनी दाखवून दिलं नाही की कोण आहे, म्हणजे हा माणूस कोण आहे. आणि शेवटी भावाला कळलं, त्या भावाने तुडवला. त्याला कधीच राग आला असेल की अरे हा एवढा चांगला कसा लिहू शकतो किंवा काय. पण त्यांना एक काय म्हणतात, रिव्ह्यू मिळत होता किंवा फीडबॅक मिळत होता की हा माणूस जे काय लिहितोय ते कसं लिहितोय. कारण तो पूर्वग्रह दूषित मिळत होता ना, हा माझा भाऊ लिहितोय हे डोक्यात नव्हतं. भावाकडून पण आणि लोकांकडून पण. बरोबर. आणि त्याने मग पुढे हे बेंजामिन फ्रँकलिनचं एक उदाहरण दिलंय. आणि त्यांनी पुढे एक नाव सांगतो त्याचं, बिली चेक नावाचा एक मुलगा होता. बिली चेक. BILLBELI. बिली चेक. तर त्याने अमेरिकन फुटबॉलचे तेव्हा त्या व्हिडिओ टेप्स असायच्या, त्या कितीतरी टेप्स त्याने बघून काढल्या. आणि मग त्याचे जे कोच होते फुटबॉलचे, त्यांना जाऊन तो सांगायचा की असं केलं पाहिजे, हे असं झालं पाहिजे. आणि मग त्याच्यावरती कितीतरी स्ट्रॅटेजीज त्या कोचने बनवल्या. फुटबॉल अमेरिकन फुटबॉल म्हणजे सॉकर, आपलं रग्बी. आणि आता तू बघशील ना, बिली चेकने सुपर बॉलमध्ये 8 टायटल जिंकलेत. अच्छा. कोच आहे अमेरिकन फुटबॉल टीमचा. ओके. तर सुरुवातीला त्याचे जे सगळे क्रेडिट होते ते कोच घेत होते. कोच बोलत नव्हता की लहान मुलगा येऊन आम्हाला सांगतोय काय. पण फायदा असा झाला की तो लहानपणीच असिस्टंट कोच बनला. तेव्हा तो खेळत पण होता आणि असिस्टंट कोच तोच होता. आणि पुढे जाऊन म्हणजे आपण विचार करतो की आपल्या कामामध्ये की यार मी बॉस माझं क्रेडिट घेतोय, मला माझा फायदा काय यामध्ये, नुकसान झालं. तर लेखक म्हणतोय की तुम्ही क्रेडिट द्या, तुम्ही दुसऱ्याला क्रेडिट घेऊ द्या, कारण तुम्ही चुका करून शिकू शकताय तेवढा वेळ. जबाबदारीने काही उद्या बिघडलं तर तुमच्या अंगावर याची. ती एक गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे की तू शिकतोयस, तुला फरकच पडत नाही. तो म्हणाला की किती वेळा घेणार माणूस तुमचं, त्यापासून फळ अपेक्षित, तुमची स्किल जी डेव्हलप होते ती तुमच्याकडेच असणार आहे, ती माणसाकडे जाणार नाही. आणि समज आता एखाद्या कंपनीमध्येच तू काम करतोयस, तू तुझा क्रेडिट बॉसने घेतलं, तू करत राहिलास काम 1-2 वर्ष, नंतर तू सोडलीस कंपनी, बॉसचे वांदे होणार तुझ्या. बॉस उघडा पडेल. पण तुला नवीन ठिकाणी तुझ्या स्किल्सवरती आरामात काय ती नोकरी मिळेल. आणि त्याने अजून एक उदाहरण असं दिलं, तो म्हणतोय की समज तुझ्या समोर माणसं येत आहेत
आणि तू काही अपेक्षा न ठेवता त्यांची मदत करतोयस त्यांना वेगवेगळ्या गोष्टी, त्यांना मदत करतोयस वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबतीत. मग विचार कर, असं तू 1000 माणसांची मदत केलीस तर तुझ्याकडे किती स्किल आणि नॉलेज येईल. म्हणजे तू अपेक्षा असं ठेवली की मला काही नको, पण तरी पण तुला काहीतरी मिळते इनडायरेक्टली. आणि त्यांनी सांगितलं की तू 1000 माणसांचे कनेक्शन असतील तुझ्याकडे, त्यांच्यावरती तू उपकार केलेस, थोडी तरी जाण असेल, तुझ्याकडे स्किल असेल, नॉलेज असेल, म्हणजे इच्छा सोडून दे, जे आपल्या काय फळाची अपेक्षा. फळाची अपेक्षा सोडून ते दे. मिळेलच आपसूक. हां, ते मिळणार. त्यांनी की लेट अदर्स टेक क्रेडिट, तुम्हाला तुमच्या प्रिन्सिपलवरती इंटरेस्ट मिळेल, तुम्ही डेफर करा फक्त तो. ओके. म्हणजे जरा थांबा, धीर धरा. ते तर हां. असं. आणि त्याला त्याच्या बाबांनी एक सल्ला दिला होता बिलला, की तुझ्या कोचला कधी काही सांगायचं असेल तर 4 लोकांमध्ये सांगू नको, म्हणजे जेव्हा एकटा असेल त्याच्याबरोबर. त्याचा अपमान होईल असं नाही की बाबा हा मुलगा याला शिकवतोय, की प्रश्न विचारायचा असेल, काही सांगायचं असेल, सल्ला द्यायचा असेल, 4 चौघात तू विचारलंस तर इगो हर्ट होईल त्याचा. बरोबर. आपल्याला होतात की बॉसला काय भल्याचा होऊ शकतो ना, की अरे तू सगळ्यांसमोर मला माझी अक्कल काढल्यासारखं होतं. ते बरोबर आहे, ते खरं आहे. आणि हेच ते मी यांचा व्हिडिओ बघितलेला, काय नाव, प्रल्हाद पै, माहिती आहे ना तू, वामनराव चिरंजीव. तर त्यांनी पण हेच सांगितलं की तुझ्या बॉसच्या अंडर जर तू काम करतोय तर 2 पॉसिबिलिटी असतात. एक तर तुझा बॉस बिनलायक आहे, नालायक आहे, किंवा बॉस चांगला आहे. पण प्रत्येकाला हवं असतं काय की माझ्या हाताखाली जो काम करतोय त्याने चांगलं काम करावं, त्याने माझं भलं होईल. आणि ते असं सांगतात की तुमच्या बॉसचं भलं झालं तर तुमचा बॉस तुमचं भलं करणारच आहे. आणि त्याचा प्रमोशन झाल्यावर त्याला कोणतरी त्याची जागा भरून काढायला हवं असेल, तुम्हाला तिकडे रेफर करेल. आपल्याच्यात उलटं होतं की लोक म्हणतात की पण आता हे कसं होतं ना, ते शेवटी हे जे बॉस ओरिएंटेड म्हण काम, तू जेव्हा कर्मचारी आणि मग त्याला काम देणारा यांच्यातला संबंध असतो तेवढ्यापुरतं हे बरोबर आहे. अडचण ही होते की लोक, तू जर एखाद्या कंपनीसाठी काम करतोयस तर त्या उद्योगासाठी चांगलं हे आहे की तू ग्राहकाभिमुख काम करावंस. ग्राहकासाठी योग्य काय आहे, बरोबर. बहुतेक धोरणं, बहुतेक प्रस्ताव हे बॉसला खुश करण्यासाठी असतात, ग्राहकाच्या फायद्याचे असतीलच असं नाही. जर बॉस ग्राहकाभिमुख विचार करणारा असेल, मग मुद्दा तोच आहे की तुझी कंपनी काय आहे. त्याने एक लिहिले की तुम्हाला, लेखक म्हणतो की तुम्हाला जर तुमच्या याच्यावरती माहीत नसेल की मला काय करायला पाहिजे आयुष्यात, तर अशी गोष्ट कंपनी किंवा इन्स्टिट्यूट जॉईन करा जे सक्सेसफुल आहेत, आणि त्यांच्या अंडर तुम्ही स्वतःच सक्सेसफुल व्हाल. कारण तू समज हे मोठमोठ्या MNCs असतात, इथे गेल्यावरती तुला दुनियाभरचे ट्रेनिंग मिळतात, म्हणजे तुला माहीत नसणार की मला आयुष्यात काय करायला पाहिजे, पण तुला अपग्रेड व्हायला, अपस्किल व्हायला ते लोक मदत करतात. मग तुझं तिथे एक जर्नी सुरू होते. मग त्याच्यात हे की तुम्ही त्याला वाहून द्या. मग त्याने 2 उदाहरणं दिले की 2 उदाहरणामध्ये त्याने असं सांगितले, तू जे म्हणतोयस ते होऊ शकतं की यार गैरफायदा घेऊ शकते कंपनी त्या माणसाचा, पण दुसरं हे की त्या माणसाला माहितीच नसेल आयुष्यात काय करायचं आहे आणि तो ते करत बसलाय, तर त्याचा फायदा होईल, त्याला पगार बिगार मिळत राहील, तो झाला. पण आता तू एक व्हिडिओ पाहिलेला, त्याच्यामध्ये त्याने सांगितलेलं की एक, मला वाटतं फ्रेंच नाही आहे, कुठली कंपनी आहे, कुठली तरी MNC, बेसिकली इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग फर्म मोठी, ते मोठमोठ्या म्हणजे अगदी जगभरातनं हुशार लोकांना, अगदी भारतातनं सुद्धा ते कामावर ठेवून घेतात आणि ते त्यांची स्वतःची त्यांनी प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप केलेली आहे. अच्छा. फक्त त्या कंपनीपुरतं, आणि ती शिकून घ्यायला लावतात. आणि ती शिकून घ्यायला तेवढा वेळ द्यावा लागतो, आणि तो माणूस पूर्ण वेळ त्या कंपनीत असेपर्यंत त्या प्रोग्रामिंग लँग्वेजवरच काम करतो, ती वापरतच किंवा ती सिस्टीम वापरतच काम करतो. बाहेर व्हॅल्यू नाही. मग त्याला बाहेर व्हॅल्यू राहत नाही. असा तो सापळा तयार होऊ शकतो. हे आता पण हे कॉर्पोरेट नाही, पण हे काही काही बाबतीत होऊ शकतं, पण जिथे नाही होते, जिथे तू जे म्हणालास ग्राहकाभिमुख काम करतोयस, म्हणजे तुझे ते 2 झाले की तू चाटुगिरी करतोयस की तू काम नीट करतोयस, तुला कामामध्ये इंटरेस्ट आहे त्या,
तू तुझं काम बरोबर करत असशील तर तू कोणत्याही कंपनीत करशील. बरोबर. आणि ते तर आहेच की कोणीही माणूस कोण वापर करायला बघतोच. हम्म. म्हणजे एक तर तो वापर करेल, मदत करेल किंवा काहीही. आमचं अजून एक काहीतरी होतं. कोणी तुझी परीक्षा घेईल. ठीक आहे, एक मिनिट, आपलं झालं का? तुझं अजून काही नाही आहे? माझे मुद्दे झाले. मी एक फक्त अगाथा क्रिस्टीची गोष्ट, हे पण पुस्तक वाचायला घेतलंय. अच्छा. हम्म. हे गुड द मर्डर. द मर्डर ऑफ रॉजर ॲक्रॉइड. आता सुरुवातीला थोडं फनीचं वाटलंय, म्हणजे तो हे तीच ना, ती बहीण, गॉसिप करणारी बहीण ना. गॉसिप करणारी बहीण. हा हा. हा, तुला ते मी गेल्या आधीच वेळी असं झालं ना, सांगितलेलं. तो खिडकीतनं गोळ्या मारणारा झाला ना. खिडकीतून गोळ्या मारणारा झाला तो, हा. संपला. पण हा. आता आपण सांगितलं नाही की कोण हा, ते ठीक कोण आहे. गेला, कारण कोण वाचत असेल तर शिव्या घालेल, होईल. अरे हा, तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला एक डॉक्टर दाखवलाय. त्या डॉक्टरच्या ते तू सांगितलंच ते. नाही, कारण आपलं ते रेकॉर्ड नाही झालं. अच्छा. हा, आपण गेल्या वेळी ते हा. रेकॉर्डिंग झालं नाही, तर ते सुरुवात केली आहे. बघू अजून कसं काय पुढे काय काय घटना घडतायत. डॉक्टर पण आणि मला त्याची बहीण. हा, तर ह्याच्यामध्ये काय वाटलं माहिती आहे की हे जे पुस्तक लिहिलंय ना, लिखाण मला कळत नाही शैली कशी आहे, विचित्रच आहे. म्हणजे कॅरेक्टरचं नाव आधी सांगितलंय आणि मग त्याच्यानंतर तो कोण आहे ते कळतंय. म्हणजे एक रॅन्डम नाव टाकलं की हा हा असा गेला, हा. पण हा कोण, आणि मग त्याच्या पुढच्या 2 पानानंतर लिहिलं की हा आगापिछा कोण त्याच्यानंतर, येते. हा. मग परत मागे पाना करून बघत राहावं लागते आणि सिक्वेन्स थोडा लागत नाहीये की घटना कोणाच्या दृष्टीने सांगितली जाते. पण हे बहुतेक अशा म्हणजे आता हे तर तसं छोटं आहे. आता हे मी पण हे तर मराठीत आहे अजून, आणि ते परत मागे जाऊन मग मला कळत नाही की ट्रान्सलेशनमुळे असं झालं की हिनेच तसं लिहिलंय. नाही, ते तिने तसं लिहिलेलं दिसतंय. कारण असं कसं होईल ना, जर तू भाषांतर करताना तू संदर्भ कसा सोडून देशील, ते नाही चालेल अनुवाद करताना. कारण मग मी वाचते वगैरे काय चाललंय, मग परत मागून वाचायला लागतं की अच्छा ह्याच्या दृष्टीने चालू आहे स्टोरी. कारण हॅरी पॉटरमध्ये ते होत नाही. तिथे पूर्ण वर्णन असतं कॅरेक्टरचं की हा असा असा दाड्या बोलल्या काय आहे, बारीक सुकड्या इकडे जे काय, आणि मग शेवटी नंतर येतं की हा काय करतोय. पण ते एका लेखकाची ती शैली असते की कारण त्यातून सस्पेन्स तयार करतात ते की अरे हे हा कुठून आला, हा कुठून अवतरला. मग ते सस्पेन्समुळे तसं लिहिलं असेल. वाचकाच्या मनात प्रश्न निर्माण करून ठेवायचे, ज्यामुळे तो वाचत राहतो की अरे मला ह्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. असेल हे ह्या मगाशी कोणतरी एक सांगितला तो कोण आहे. असू शकतं. कसं होतं की तू अशी 15 पात्र तयार करून ठेवलीस नाही आधीच, तर मग मी विसरूनच जाईन ना. 15 पात्र, आणि त्याच्यात जर पात्र खूप जास्त आहेत आणि मग तू प्रत्येकाला ते होणार नाही ना. तुला 2-4 कॅरेक्टर अशी असतील पात्र जी तुला वाटेल की अरे कोण आहे हा, सतत जर तेच होत राहिलं तर तू म्हणणार आहे काय चालू आहे. आता हे जे वाचतोय ना, द वे ऑफ किंग्स, ब्रॅन्डन सँडरसनचं, त्याच्यामध्ये त्याने सगळी नावं स्वतः रचलेली आहेत. म्हणजे ती तुला कुठे प्रत्यक्ष जगात अशी नावं असलेली माणसं तुला कोणी दिसणार नाहीत. ओके. आणि ते होतं काय की आधीच जी नावं आहेत पात्रांची ती अशी वेगळी असल्यामुळे तुला लक्ष ठेवायला तुला जरा वेळ लागतो. आणि त्यामध्येच काहीतरी त्यांचं जे लोअर आहे, म्हणजे त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, त्या जगातल्या लोकांच्या गोष्टी, त्यांचे संदर्भ द्यायला, म्हणजे हे यांनी पण केलं होतं, जे.आर.आर. टॉल्किनने पण केलं होतं. ओके. लॉर्ड ऑफ द रिंग्स मध्ये जुने त्यांच्या गोष्टींचे संदर्भ द्यायचे. ते बरोबर आहे, तुला जर ती संस्कृती करायची तर ते करावं लागतं. ते गेम ऑफ थ्रोन्स मध्ये पण येत असं. पण प्रत्येक पात्र स्वतःच काही ना काहीतरी देतो. सगळ्याचा संदर्भ मी कुठे शोधत बसतो ना. बरोबर. असं होतं. आता यांनी कसं केलंय की नकाशा काढून ठेवलाय, त्याचा फायदा आता मला होतोय. मला मुकुलने ते सांगितलं होतं की नकाशा असल्याने फायदा होतो. जेव्हा असं पूर्ण विश्व नवीन तयार केलेलं असतं तेव्हा त्या विश्वाचा जर नकाशा असेल संदर्भासाठी तर त्यामुळे बरीच मदत होते समजून घ्यायला. तू गेम ऑफ थ्रोन्सचे पण घेतलेलीस का पुस्तकं? गेम ऑफ थ्रोन्सची पुस्तकं मी नाही घेतली. नाही, मला ते वाचलेलं पण नाहीये काही त्याचं. ओके. आम्ही ती सिरीज बघितली, मग बोललो अजून परत पुस्तकं घेऊन सेम गोष्ट नाही. खूप मोठे असेल, शेवटचं ती मालिका पूर्ण झालेलीच नाहीये.
शेवटचं पुस्तक त्याचं बाहेरच आलं नाही अजून नाही लिहिलं. नाही आलेलं. ओके. आणि ते Dune- गेम ऑफ थ्रोन सिरीजने त्याचं दाखवून दिलं आपल्याला काय घडलं ते. बरोबर. हा, ते मग काय ड्यूनने कदाचित तसं केलंय हम्म. की 6-7 पुस्तकं आहेत आणि काही लिहिला गेला नाहीये शेवट त्याचा. अच्छा. डून मूवी आलेला बघ हम्म. DUI. मग ते जर ती मालिका अर्धवट राहिली तर मग सुरुवात करण्यात त्यात कितपत मजा आहे माहित नाही. आता काही ठिकाणी करतो, अर्थात हॅरी पॉटर तसेच सुरू केलं होतं, पण हा, त्याच्या माहिती होतं की बाबा हा. काय होणार आहे. त्याच्या मुलाने पूर्ण केली ती. हम्म. तो कदाचित आधीच वारला. हा, फ्रँक हर्बर्ट म्हणून. अगदी तू ते व्हील ऑफ टाइम सांगत होतास ना, हम्म. ते ब्रँडन सँडरसनने ती पूर्ण केली. अच्छा, त्याने पूर्ण केली. हा, शेवटची मला वाटतं 10 पुस्तकं आहेत आणि ते शेवटची 3 त्याने पूर्ण केली असं वाटतं झालं, कारण मूळ लेखक वारला. मग आपल्या इकडे अशी का नाही लिहिली जातात पुस्तकं फॅन्टसीज? खप हवा असेल तर लिहितील, पण मला वाटतं ते चक्र आहे थोडं. लेखकाला वाटतं की मी एवढी मेहनत करेन, कारण हे काय आता हे जे पुस्तक आहे, हम्म. काय नाव आहे, बे ऑफ किंग्स किंवा स्टॉर्म लाईट आर्काइव्ह, हा. ती जी मालिका आहे ते पुस्तक लिहून काढण्यासाठी त्याला काहीतरी 10-12 वर्ष लागली, हम्म. अख्खं सगळं तयार करण्यासाठी, आणि मग ते छापून आणायला वगैरे खूप मोठा प्रकल्प. तुझे संपादक असतात, तुला बीटा रीडर्स असतात, अल्फा रीडर्स असतात, हे चित्र beta readers काढणारे म्हणजे असतात, कोण? जे तुझं पुस्तक फुकटात वाचतात आणि अच्छा. तुला सांगतात की या पुस्तकात म्हणजे हा. तुझ्या गोष्टीत काय काय चुकीचं आहे, बरोबर आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, आणि मग त्यावरनं तू अंदाज घेतोस की ठीक आहे, हे बाजारात याचा खप कितपत होऊ शकेल, याच्यात काय बदल करायची गरज आहे. मग त्यानुसार तुझ्या ड्राफ्ट्समध्ये बदल Changes तू करत होतात. जातोस Okay. मसुद्यात तुझ्या, आणि मग खूप मोठी टीम काम करते त्यावर, जर Okay. तू व्यवस्थित प्रकाशनाकडून छापून आणत असशील. मग इथे काय मराठी ऑलरेडी जी पुस्तकं आहेत ती वाचली जात नाहीये म्हणून कोणी लिहित नाहीये का? किंवा हिंदी भाषेत असं नाही की लिहित नाही आहेत लोक, लिहिणारे आहेत. नाही, पण अशी जाडी पुस्तकं हा. एवढी सिरीज मध्ये लिहिणारे, हा, असं कल्पना विश्व रचून ते वगैरे मग ते लिहिणारे. शेवटी काय होतं की कारण आपल्या इथे जसं रामायण महाभारत आहे, 2 आहेत, हो, पण हो. बाकी असं नंतर आता ययाती एक जाड आहे, पण ते सगळे एकच पुस्तक स्वतंत्र आहे. पुस्तक आहेत आपल्याकडे, हा. मालिका नाही आहेत आपल्याकडे, हा. आत्ता नाही आहेत. हम्म. तर जसे आता हे तू अगाथा ख्रिस्ती म्हणतोस, पण अगाथा त्याच्यापूर्वी ख्रिस्ती मालिका आपल्याकडची रत्नाकर मतकरांची पुस्तकं होती म्हणून, किंवा बाकी मला पण वाटतं ह्या म्हणजे हा तसेच पण या मालिका ना यांची पुस्तकं ही छोटी आहेत किंवा ती पुस्तकं पण छोटी आहेत. ही मी अशी जाड पुस्तकं बोलतो, तू हॅरी पॉटर सारखं अख्खं विश्व हा. तयार केलं हा. होतं. माझं स्वतःचं खरं तर ते स्वप्न आहे तसं करायचं, पण म्हटलं तसं आहे 10-12 वर्षांचा तो वेळ आहे, तो मोठा प्रवास आहे. असं पटकन आज बसलो उद्या लिहिलं असं तर नाही होऊ शकत. पण हे आता ह्याला एक फायदा आहे की ह्याने जसं तू म्हणालास ना की ह्याने एक विश्व उभारलं आणि त्या विश्वात तो वेगवेगळ्या गोष्टी करत सुटल्या. मग त्याला विश्व उभारायला त्याने थोडा पूर्ण वेळ घेतला, स्वातंत्र्य, समज हा. 5 वर्ष त्याने घेतली विश्व उभारायला, नंतर त्याने एक गोष्ट पूर्ण केली, पण त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी तो लिहेल तो त्या सहज विश्व पूर्ण तयार करेल. आहे त्याच्याकडे. हा, त्याच्याकडे विश्व तयार आहे, नकाशा विकाशा सगळं तयार आहे. हे नाथमाधवांनी केलंय. नाथमाधव म्हणजे ते वीर धवल चे लेखक. वीर धवलचं स्वतंत्र पुस्तक आहे, म्हणजे स्वतंत्र कादंबरी आहे. पण नाथमाधवांनी मला वाटतं शिवाजी महाराजांवर काल्पनिक गोष्टी लिहिल्यात. ओके. ऑफ वीर धवल. अच्छा. स्वराज्याची शपथ, स्वराज्यातील दुफळी. नाही, आपल्याकडे असं खूप करण्यासारखं खूप आहे, म्हणजे काल्पनिक कथा वाचायला माणसं तयार पाहिजेत, पण तो सुद्धा मला वाटतं तेवढा विश्वास ठेवायला पाहिजे. मला वाटतं होतंय काय की आपण सगळेच जण या बाबतीत निराशावादी झालोय की नाहीच होणार. एक महागाईबद्दल जसं म्हणतात ना की अँटिसिपेशन ऑफ इन्फ्लेशन लीड्स टू इन्फ्लेशन. महागाई होणार असं वाटतं लोकांना, म्हणून महागाई होते. अरे 5 महिन्यांनी गोष्टी महाग होतील, मी आता विकत घेतो, आणि मग सगळे विकत घ्यायला लागतात. म्हटल्यानंतर बाजारात मागणी वाढते, भाव वाढते. तसं ते उलट्या दिशेने सुद्धा चालतं. सगळ्यांना वाटतं की अरे कोणी विकत घेणार नाही, वाटतं, म्हणून लोक लिहिणार नाहीत, लोक लिहित नाहीत. मग वाचक म्हणतात की रे आपल्याकडे वाचायला काय नाही, मग मी कशाला शिकू किंवा मी कशाला रस घेऊ. हा, कारण तू असा काहीतरी कंटेंट दिला अफलातून काहीतरी, लोक वाचतील. एक
कुठला तरी अपवाद किंवा ठरतो, प्रयत्न तर करत राहायला पाहिजे. ट्रान्सलेट करून कोणतरी वाचेल. हो. असं भैरप्पांनी सगळी काय कन्नडमध्ये लिहिली आहेत का पुस्तकं? पण लोक वाचतात म्हणजे मराठीमध्ये पर्व वगैरे. हो. पण ते आता ती कोणती पिढी आहे, आता आपली पिढी शेवटची आहे की आपल्या नंतरही मुलं काय असं वाचतात? वाटतं काय की पिढी सोडून देईल वाचन बिचन? कारण ते वाचतायत, फक्त ऑनलाईन वाचतायत. ऑनलाईन तू काय तू सबटायटल पण वाचतोस ना, वाचन थांबत नाही. लोकांना फक्त दृकश्राव्य काहीतरी एक लागतं त्याच्याबरोबर, असं वाढलंय हल्ली. ऑडिओ बुक्स वाढलेत. अच्छा, ऑडिओ बुक्स वाढले. तर मराठी साहित्य टिकवायचं मला वाटतं ऑडिओ बुक्स टिकवणं जास्त सोपं आहे, कारण लोक वाचायचा कंटाळा करतात. तर निदान तू ऐकून ऐकून ते साहित्य पेरू शकतोस लोकांच्या मनात, आणि मग कधीतरी धीर करून लोक वाचायला घेतील असाही विचार करू शकतोस. मला ऑडिओ बुक्स मला नाही आवडत नाहीत, कारण माझं लक्ष लागत नाही. ते असतं, तू समोर किती वेळ ऐकणार? तू 20 मिनिटं 30 मिनिटं ऐकू शकतोस एकाग्रतेने. पहिलं एक तर हे लोक म्हणतात की ऑडिओ बुक्स काय ऐकतो कारण मला दुसरं काम करता येतं. मला ते जमत नाही. मी अगदी भांडी घासत असेल आणि तरी मी ऑडिओ बुक्स लावलं तरी मला नाही. मी एखादं पॉडकास्ट लावून ठेवलं ना 1 तासाचं, तर त्यातले 2-3 मुद्दे मला कळतात, जिथे मला वाटतं की हे काहीतरी म्हणजे कामाचे आहेत. नाहीतर तो पॉडकास्ट बाकीचा व्यर्थ असतो, बडबड असते. म्हणजे ते एकतर त्याच गोष्टी असतात ज्या मला माहिती आहेत, किंवा त्या गोष्टी असतात ज्याचा मला काही उपयोग नाही, किंवा मी म्हणजे काय म्हणू शकतो की आपण म्हणेन की त्या गोष्टीवरती आपला विश्वास नाही, पटत नाहीत त्या गोष्टी. असं तर करायला आपल्याकडे वाव चिकार आहे, फक्त मनावर घेऊन करायला हवं. वाचणारे आहेत, आता मुकुल तर आहे, तू एकटा नसेल त्याच्यासारखे बरेच. आणि आता हे आउटलायर्स पूर्ण व्हायला आले, म्हणजे जवळ 2 प्रकरणं बाकी आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया त्याच्यावर, कारण परत मोठा होईल. आपण पण बघ, आपण हे मनाचे श्लोक एक पुस्तक घेतलंय बेलसरेंचं. त्या व्यतिरिक्त आपण ज्या सगळ्या पुस्तकांविषयी बोलतोय सगळे इंग्लिश आहेत. भले अनुवाद वाचत असलास तरी मूळ पुस्तक इंग्लिश आहे. आता बघ, मी पूर्ण केलं, एक वपू काळेंचं पुस्तक पूर्ण केलं, आणि वपू काळेंचं अजून एक घेतोय, पण मी विचार केला की हे पूर्ण झालं की मग ते पुस्तक वाचायला घेईल. मी सध्या वाचतोय ती सगळी इंग्लिशच आहेत सध्या. मला पण मराठीकडे वळायचंय. आता ती म्हणालो की मराठी माझ्याकडे पर्व आहे. पर्व खूपच मोठं आहे, आणि पर्वाचा प्रॉब्लेम, पर्व इथून बडबड करायची काय? पर्व मध्ये काय महाभारत आहे, महाभारताचं कसं स्पॉइलर तुला काळजी करतोस तू? महाभारतावर एक वेगळा एपिसोड अख्खा करू शकतो आपण. मग चालेल, पण मग तुला सांगेन मी पर्व काय वाचतोय. तुला पाहिजे तर तू तो चॅप्टर वाचून हे करू शकतो. हा चालेल. पर्व धमाल आहे, तेव्हा मस्त पुस्तक आहे. धमाल पुस्तक नाहीये, मला आवडतं. कारण पर्व माझं असं झालं की पर्व संपल्याशिवाय ती चालू नाही करू शकत. नाही, पण पर्व घे, बस आणि वाचत सुट. कारण खूप त्याने, म्हणजे एक मूळ महाभारताची कथा तुला माहिती आहे ना, त्याने आपला पर्स्पेक्टिव्ह थोडासा बदलतो की ही पटण्यासारखी गोष्ट आहे आणि लिहिली आहे. आपण लहानपणापासून ज्यांना हिरो मानत होतो त्यांच्यातले कोण कसे आहेत. आणि ते हे आहे ना, आता इथे जे रामदास स्वामींनी सगळ्यात शेवटच्या ओळीत जे काय, तिसऱ्या ओळीत जे आहे ना, काय निवाला मनी लेशन आहे, तमाचा, ही खूप म्हणजे काय म्हणतात, तो जवळजवळ अशक्य गोष्ट आहे ती. कारण प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये काहीतरी वाईट असतंच, आणि वाईट गोष्टीमध्ये काही चांगलं असतं. मी त्याच अर्थाने म्हणतोय की आता मी जसं त्या स्टॉर्मलाइट अर्कामधलं उदाहरण दिलं की माणूस मरतो आणि माणूस मरणार याची जाणीव असायला हवी. त्यात चांगलं वाईट म्हणायची गरज नाही. लोक मूर्खासारखे वागणार आणि आपणही कधीतरी मूर्खासारखे वागणार याची सुद्धा जाणीव असायला हवी. त्यात चांगलं वाईट मानायची गरज नाही. तो सगळा आयुष्याचा एक भाग आहे हे समजून जो चालतो त्याच्या मनात तमाचा लेश नाही म्हणता येईल. पण अशी जाणीव आपल्याला सतत नसते. ती सतत ठेवता ज्याला येते तो. आपण ती थोडक्यात स्वतःवर त्याचा ताबा इतका आहे की त्याच्या अवतीभोवती, मग भले ती त्याच्या हातून घडलेली, माझ्या हातून चूक घडली तरी एका मर्यादेपलीकडे तो विषय मी सोडून द्यायला हवा. बरोबर. ही जाण असणं आणि तो सोडून देता येणं, ती क्षमता असणं. बरोबर. पर्वमध्ये वाचताना एक कळतं की प्रत्येक आपल्याला जे आधी वाटत होतं ना की हे कॅरेक्टर, अर्जुन म्हण किंवा भीम म्हण, कोणीही, त्यांच्यात काहीच दोष नाही आहेत. त्याला तडा जातो, कारण ते दाखवतं की ते माणूस होते आणि त्यांच्यात पण काही काही दोष होते. माणूस म्हटल्यावर तो सदोष असणार. तसं म्हणजे किंवा जेव्हा
एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीने लिहितात ना, तेव्हा तो एकदम हिरो होतो ज्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. तर मग ते प्रत्येक गोष्ट त्याने केलेली ती त्याला जस्टिफिकेशन द्यायला जातात. म्हणजे तो लेखक जस्टिफिकेशन देतोच त्या गोष्टीला. इथे काय की असं होतं. पण या प्रत्येक कुठलीही गोष्ट बघ तू, जर नायक किंवा नायिका सदोष नसतील तर लोकांना ते आवडत नाही. सुपरमॅन जेव्हा आलं कॉमिक तेव्हा सुरुवातीला सगळे एकदम छान छान म्हणाले, पण नंतर लोक कंटाळले होते. तर मग म्हणून असं झालं सुपरमॅन. त्याचा खप कमी झाला होता, कारण लोक म्हणायला लागले अरे याला काही गेलं तरी काहीच होत नाही. म्हणून मग ते कुठले ते हिरवे क्रिप्टोनाइट ते नंतर चालू केलं. क्रिप्टोनाइट नंतर आणलं त्याच्यात. आधी सुपरमॅन होता, काही करू शकायचं. आणि आता सुद्धा या MCU मध्ये ती कोण आहे जी वाटेल ते करू शकते, जी ते स्टोन सुद्धा, इन्फिनिटी स्टोन सुद्धा जी फोडू शकते, ती फ्लॉप जाते. मार्वल, कॅप्टन मार्वल आहे ना, ती उडते बिडते, ती बोलते, ती सगळ्या कुठल्याही ग्रहावर जाते. तिला कॅप्टन मार्वल तिने इन्फिनिटी स्टोन फोडला ते मला माहित नाही. ती फोडू शकते, ती फोडला नाही पण ती फोडू शकते. कॅप्टन मार्वल ना, तीच कॅप्टन मार्वल. तिचे चित्रपट फ्लॉप जातात किंवा लोक नावं ठेवतात का, कारण तिच्यामध्ये काही दोषच दाखवत नाहीत. पहिल्यापासूनच ती मस्त आहे, तिला सगळंच जमतं. म्हणजे लोकांना आवडतो कोणाचा डेडपूल वगैरे, की जो प्रॉब्लेमॅटिक आहे काहीतरी. नाही तसा तो प्रकार फार ते वेगळं टोक झालं. किंवा वुल्वरीन घे, रागवत असतो किंवा असं काहीतरी. प्रत्येकात काहीतरी दोष आहेत ना. कोणी लोक चुका करतात. मुख्य म्हणजे एक तो नायक दाखवतो की तू काहीतरी, सुरुवातच त्याची कशी होती. आता स्पायडरमॅन बघ, स्पायडरमॅन सगळ्यांना जास्त भावणारा आहे, सगळ्यात इम्पॉसिबल नायक आहे की तुला कोळी चावतो आणि तू सुपर हिरो होतो, पण तो सगळ्यांना आवडणारा आहे का, कारण स्पायडरमॅन म्हणजे आयुष्य अख्खं त्याचं निराशेने भरलेलं, दुःखात जगणारा प्राणी आहे तो पीटर पार्कर. बरोबर. त्याला हिरोईन मिळत नाही, त्याचा मित्र असा म्हणजे मित्र मरतो म्हणून दगाबाज देतो, काय जे काय म्हणशील ते. काका मरतो, त्याच्या चुकीमुळे काका मरतो, त्याच्यावर ओझं राहतं पूर्ण वेळ. तर त्याच्यात दोष असतात आणि ते तू त्यावर तू कसा मात करतो, करायला शिकतो कसा, हिरो शिकतो कसा. आणि हे आहे की हिरो बावळटपणा करतोच, कारण मग ते लोक रिलेट करू शकतात की अरे आपण आपल्याला काय करतो. आता गेम ऑफ थ्रोन मध्ये जॉन स्नो काहीतरी फालतूगिरी करतो, बावळटपणा मध्ये मूर्ख आहे, लोकांना रिलेट होत, आपण पण काहीतरी केलं असेल आयुष्यात. यू नो नथिंग. त्यामुळे तो आपला असा वाटायला लागतो नायक. हॅरी पॉटर मध्ये पण हॅरी तसाच आहे. हॅरी एकदम म्हणजे त्याच्यात इन्सिक्युरिटीज प्रचंड असतात. पुस्तक वाचताना कधी पण बघ, सतत हॅरीला कुठले ना कुठले प्रश्न पडत असतात. आणि हॅरी चिडतो, हॅरी लोकांना वाटेल ते उलट सुलट बोलतो, म्हणून मग तो आपल्याला आवडतो की अच्छा ठीक आहे, याच्यामध्ये चुका आहेत, याच्यामध्ये दोष आहेत. बरोबर. नाहीतर मग तुला अगदी तू RRR बघ. RRR मध्ये तो राम आणि भीम दाखवलेत. भीम असा तो जेव्हा त्याला ती ब्रिटिश मुलगी आवडते, तिच्या बाबतीत तो बावळट दाखवलाय. ठीक आहे. आणि राम, त्याची कथाच अशी असते की तो पूर्ण वेळ तो द्विधा मनस्थितीत असतो की मी हे करू, कुठला मार्ग निवडू, हा मार्ग निवडू की तो मार्ग निवडू. आणि तो आपण पूर्ण वेळ म्हणत असतो की अरे हा चुकीच्या मार्गावर आहे, याने शिकायला हवं की योग्य मार्गावर कसं जावं. आणि नंतर मग त्याची बॅक स्टोरी दाखवली. मग त्यामुळे आपलं पूर्ण वेळ तो त्या पात्राला आर्क मिळतो ना, एक त्याचा प्रवास होतो. तो पूर्वग्रहातून चांगल्या मार्गावर येतो, हे प्रत्येक पात्राचा प्रवास असतो. जर ते आपल्याला गोष्टींमधून कळतं तर ते आपल्याला सामाजिक पातळीवर कळायलाच हवं ना. म्हणून अगदी एखादा माणूस स्वतःची लायकी दाखवून देत असेल इंटरनेटवर, एकतर त्याला त्याची लायकी दाखवू द्या, त्यामुळे आपल्याला कळतं की त्याला किती महत्व द्यायचं. कारण त्यावरून आपल्याला कळतं की हा जेवढा चुकतोय, हा पार गडलेला माणूस आहे, होपलेस केस आहे, की बाबा ठीक आहे, थोडासा जरा भरकटलाय, येऊ शकतो, त्याला संधी देऊ शकतो परत. त्याचा अंदाज तर यायला हवा. प्रत्येक गोष्टीवर आपण नाही असं चालणार नाही, मग वांदे होतात, आपलंच नुकसान होतं. बरोबर. चाल, ठीक आहे, डन.